ओम मानन्नो देवीरविषया भूभवन्तु दीपये इंजोरविश्रवन्तुना चन्द्रैश्चरान्वाजानम्मा एतायस्य मे रथस्य मे कृतञ्च मे मधुच मे सन्धिश्च मे कवीश्च मे कृतिश्च मे वृष्टिश्च मे चैत्रञ्च महौच्छिद्यञ्च मे यज्ञेनाथपन्तापा वयोधती कृता मनुजसरासहस्रतमया सञ्जानां स्नानं समर्पयामि एकरक्षामाः समदीप्तारौ ज्ञानमोहाः आज्ञाः सञ्जावृत्तां भगवद्स्नानं समर्पयामि औषधिस्नानं वा ॐ गुरुसञ्जातमेनं देवपार्श्विकेतवः कृतेष्वाजसूर्यं वा ॐ वा यावुकरे पूर्वाजातारेभ्यः मनैभोपभूतानात्सो जगद्धातान्यत्रया ॐ ततो पवित्रमती पवित्रमती सहस्रधारः देवस्वाहा सविता पूर्णा युवयोः पवित्रेण जगदा ओदरन्नामः आपोहितामयो भवतानो वेददाता हरेरणाय शक्यते अभिषेकस्नानं समर्पयामि वस्त्रेण परमपूज्य वस्त्रं समर्पयामि पूजा भोज्योतिजातचर्मवृत्तमागत्वा अग्नेः विश्वरूपस्मो संशयन्तु भावतोः ॐ सर्वभूताय कुम्भे लोकदत्यादिवारिणे मयोपवासिते तुभ्यां वासति वसिष्यता पुष्यतां पविता करुः गन्धत्ते सोममवतु पदाजरतो मच्छूतः गन्धद्वारानुरागर्जा विश्वमुक्तान्तरीक्षणे ईश्वरीं सर्वभूतानां सामिहोपये श्रियम्मा श्रीखण्डश्चन्दनं दिव्यं गन्धाख्यं सुमनोहरं विरेवतं पुरश्रेष्ठा चन्दनं प्रतिगृह्यताम् चन्दनं सर्वसौभाग्यनानापरिमलसस्यं समर्पयामि पुष्पं पुष्पमालाः या ऊतवी पूर्वाजातारेभ्यः कृतमुरा मनैभोपक्रूणाश्रो जगन्धामानिरप्रजा ओषधि प्रतिमोहत्वं पुष्पवती क्रतुवती अश्वाश्वतनिध्वनि केतुभक्पादविष्णवाः माल्यादीनि सुगन्धीनि मादत्यादीनि वै प्रभो मयार्तानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् अर्कपत्रमालाम् अर्पयामि चन्द्रमा देवता स्वतवो देवता आदित्या देवता मरुतो देवता विश्वे देवा देवता बृहस्पतिर् देवता तावन्ता विघ्नाची दुर्गे गुरुवे प्रेम रूपाजयाची सर्वांगी सुंदरं विशेषोणाची कंठी धगे मान मुक्ता पराची जय देव जय देव नमस्कार मंडळी, वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि इंट्रोडक्शन वरनं तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कुठे जाणार आहोत. तो चला. वाजलेत सकाळचे 6:30 आणि मुलुंडचा जो LBS रोडवरचा टोल नाका आहे तिकडे आपण थांबलेलो आहे, कारण आपण वाट बघतोय आपल्या मित्राची म्हणजेच राहुल केदारीची. आणि मग आपण जाऊया. आणि समृद्धी महामार्गावर मी फर्स्ट टाइम जाणार आहे, बघूया कसा एक्सपिरियन्स आहे तो. राहुलला सांगितलंय पेट्रोल भरून ठेव रे बाबा, तिकडे कळतंय की काय स्टॉपला काय ना पेट्रोल पंप आहे ना खाण्यापिण्याचे ना याचे सगळ्याचेच वांदे होणार आहेत. बघू कसं आहे ते, कळवतो.
सो 5व्या मिनिटाला राहुल केदारी साहेब हजर झालेले आहेत आणि आता आपण निघालेलो आहे राहुल केदारीच्या गाडीनी. राहुल केदारीनी नवीन गाडी घेतलेली आहे टाटा पंच. एरवी आपण माझ्या ब्लॉग मध्ये बघतो की माझी गाडी घेऊन जातो, पण यावेळेला राहुल बोलला त्याच्या गाडीनी जाऊया. का? कारण त्यांना साईबाबांना गाडी दाखवायची आहे. सो टाटा पंचने आम्ही प्रवास करतोय. बघूया आपले किती पंच लँड होतात ते. वाटेवरच दत्ता स्नॅक्स कडे आम्ही थांबलो आणि तिकडनं आम्ही मागवलं वडे, कोथिंबीर वडी आणि थालीपीठ. 220 रुपये झाले. चटणी ओके होती. तो चला, समृद्धी महामार्ग लागलेला आहे. पहिला प्रवास आपण करणार आहोत शिर्डीला. इगतपुरीच्या एंट्री पॉइंटलाच समृद्धी महामार्ग चालू होतो आणि इकडे पे पार्कच तुम्हाला करायला लागतं. सो शिर्डीला एक तर मला माहिती नव्हतं की आतमध्ये मोबाईल फोन अलाउड नाही आहेत. सो अलाउड नाही आहेत. इकडे तुम्हाला मोफत चप्पल ठेवायला सोय आहे आणि मोबाईल ठेवण्यासाठी 5 रुपये पर मोबाईल असं त्याची फी आहे. प्रसाद सेलचे जे दुकानं आहेत तिकडनंच प्रसाद खरेदी करा, कारण तिकडे जरा स्वस्त पडतील. आमचं दर्शन झालेलं आहे. साईनाथ महाराज की जय. नमस्कार मंडळी. सो आपलं साईबाबांचं मस्त दर्शन झालेलं आहे. आम्ही तिकडे पोहोचलो काहीतरी 11:15 वाजता आणि तिकडे आम्ही पोहोचल्यानंतर आरती होती. त्यामुळे आरतीसाठी आम्हाला थांबायला लागलं जवळजवळ 1-1.5 तास. त्यानंतर सगळं आटपेपर्यंत दर्शन होईपर्यंत आम्हाला जवळजवळ 3-3.5 तास लागले तिकडे. बट दर्शन मस्त झालं, मजा आली, मन प्रसन्न झालं. आणि आता आपण जात आहोत शनी शिंगणापूरला, जे इकडनं 70 किलोमीटरवर आहे. आणि तिकडे मी कुठे थांबतोय आणि तिकडे मला किती फुटेज काढायला मिळतंय. का? कारण आता इकडे मी फर्स्ट टाइम आलो होतो, सो मला माहिती नव्हतं की इकडे आतमध्ये मोबाईल फोन अलाउडच नाही आहे शिर्डीला. सो चांगली गोष्ट आहे की जरा आपण मोबाईल, जो सध्या स्वतःला आपल्या सगळ्यांनाच खूप महत्त्वाचा आपला ऑक्सिजन झाला आहे तो, बट तिकडे जाऊन फक्त साईबाबांच्या भक्तीत तल्लीन होणं, त्याच्याशिवाय दुसरा काही ऑप्शन नाही आणि तो बेस्ट ऑप्शन आहे आय गेस. पण आता शिंगणापूरला बघूया आपल्याला किती फुटेज काढायला मिळतंय किंवा काय मिळतंय आणि तुमच्यापर्यंत मी किती ते पोहोचवू शकतोय. चला, लेट्स गो. जसं तुम्हाला माहिती असेल की 4 तास आम्हाला शिर्डीला लागले आणि त्यानंतर आम्ही ऑन द वे मध्येच कोल्हारला मस्त अशी भेळ खाल्ली. सुपर्ब होती ही भेळ. आणि आम्ही 1.5 तासांनी, 1.5 का पावणे 2 तासांनी आम्ही शिंगणापूरला पोहोचलो आणि तिकडे आदिराज पॅलेस नावाचं हॉटेल आहे. अतिशय अफोर्डेबल असं हे हॉटेल आहे आणि अजूनही कुठल्याही दरवाजावर कुलूप नाही आहे. हॉटेलच्याही कुठल्या दरवाजावर कुलूप हा प्रकारच नाही आहे. हे बघून खूप बरं वाटलं की फक्त तिकडे राहणारे गावकरी नाही तर जे टुरिस्ट लोक येतात ते सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे शनी महाराजांचं दर्शन घ्यायला येतात आणि कुठल्याही प्रकारची लबाडी करत नाहीत. हे तुम्ही या रूमची USP बघू शकता की एक मोठी अशी प्रशस्त बाल्कनी आहे आणि ही रूम आम्हाला पडली 2 जणांचं साधारणपणे 1500 रुपये. पण या रूममध्ये TV, ब्रेकफास्ट या सगळ्या गोष्टी कुठल्या इन्क्लुडिंग नाही आहे. आणि ही रूम हे हॉटेल म्हणजे देवळापासून हार्डली 1 मिनिट वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि व्यवस्थित असं स्वच्छ बाथरूम. जर तुम्हाला TV आणि या सगळ्या गोष्टी हव्या असतील तर 2-2.5 हजार असं काहीतरी रूमचं भाडं भरायला लागेल. पण ते या हॉटेलमध्ये नाही आहे TV आणि या सगळ्या गोष्टी. 1 बिस्लरीची बाटली तुम्हाला मिळते आणि इकडे पे पार्क करण्यासाठी विविध हॉटेलचे मंडळी असे रस्त्यावर उभे असतात जे तुमची गाडी किंवा तुमची बाईक वळवण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना अजिबात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, कारण देवळाचं स्वतःचं पे अँड पार्क आहे. इकडे तुम्ही जी बाल्कनी बघताय 2nd फ्लोअरची, ते आमचं हॉटेल आहे आदिराज पॅलेस आणि तुम्ही बघू शकताय की अगदी चालतच किती जवळ हे देऊळ आहे. त्यामुळे हे हॉटेल तुम्ही राहायला किंवा एक ऑप्शन म्हणून कन्सिडर करायला काहीच हरकत नाही आहे. मुख्य प्रवेशद्वार आणि इकडे तुम्ही समोर बघताय की पे अँड पार्कच्या भरपूर पे अँड पार्कची सोय आहे आणि प्रसादालय सुद्धा आहे. प्रसादालयाचं टायमिंग आहे सकाळी 10:30 ते 3 आणि संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून 9:30 पर्यंत. इकडे सुद्धा मोफत चप्पल स्टँड आहे आणि विविध दुकानांवर तुम्ही तेल आणि या सगळ्या गोष्टी पूजेचं सामान घेऊ शकता. मात्र एकच गोष्ट आहे, ती काय आहे ती तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. स्वच्छ असा मंदिराचा परिसर. लाईव्ह दर्शन तुम्हाला एक मोठ्या TV स्क्रीनवर इकडे बघायला मिळतं, LED स्क्रीनवर. हे आता इकडनं सुरुवात झालेली आहे मुख्य शनी महाराजांकडे जायची आणि इकडेच आपल्याला आपल्या शिवाजी महाराजांची सुद्धा एक प्रतिमा बघायला मिळते. खूप छान असं मोटिवेशनल ही प्रतिमा आहे. आणि हां, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही नारळ घेतलात किंवा हार घेतलात किंवा इतर कुठल्याही गोष्टी घेतल्यात त्या तुम्ही शनी महाराजांना अर्पण करू शकत नाही. त्या तुम्हाला इकडे बॉक्समध्ये टाकायला लागतात. फक्त आणि फक्त तेल
तुम्ही शनी महाराजांना अर्पण करू शकता. तेलाचं आता हे मी पण केलं होतं, स्वतःहून आपण वर जाऊन तेल अर्पण करू शकतो. त्याची किंमत आहे पर पर्सन 500 रुपये आणि तेलाच्या बाटलीचे एक्स्ट्रा. 1 लिटरची बाटली घ्यायची असेल तर 210 रुपये आणि अर्धा लिटरची बाटली घ्यायची असेल तर 110 रुपये. आणि जरी तुम्हाला इकडे 500 आणि वरचे 200 रुपये खर्च करायचे नसतील तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही हे जे मोटर आहे याच्यात सुद्धा तेल अर्पण करू शकता आणि याच्या थ्रू जो शनी महाराजांच्या वरती जो कलश आहे त्याच्यात आपोआप ते तेल जातं. सो हे तुमच्यावर आहे. तुम्हाला जर 500 रुपये पर पर्सन पे करायचे असतील तर तुम्हाला शनी महाराजांजवळ जायची संधी मिळते. नाहीतर इकडनं सुद्धा तुम्ही मस्त शनी महाराजांचं दर्शन घेऊन जे काही तुम्हाला तेल किंवा जेवढं तेल तुम्हाला अर्पण करायचं तेवढं करू शकता. सो हा होता शॉर्ट अँड स्वीट असा एक ब्लॉग शिर्डी आणि शनी शिंगणापूरचा. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शनी महाराज की जय. जय.